आज दिवसभर काहीच काम नव्हतं रे. दिवसभरात फक्त एक फ्रीज पॅक केला आणि बरोबर बंद करायच्याच टायमाला इलेक्ट्रॉनिकचं सामान येऊन गेलं. चला तर मित्रांनो, आजच्या व्लॉगला सुरुवात करूया. पहिला तर सगळं सामान काढून तो एक वॉशिंग मशीन टेम्पो मध्ये लोड करून घेतला. लगेच आतमध्ये एंटर केला आणि निवांत मध्ये बसून गेलो, जसं काय आपणच मालक आहे. आता म्हणलं थोडंफार काहीतरी काम करावं, पण परत जाऊन बसलो झोल्यावरती. कारण कामाचं टेन्शन नको बॉस, लाईफ एकदम चिल आहे. इतक्यात कस्टमर आले. माझा मित्र फुल सेल्समॅन मोड मध्ये गेला होता. मी माझ्या मित्राला म्हणलं, अरे आज तर तू फुल प्रोफेशनल दिसतोय. मग काय, थोडा बाहेरचा पण व्ह्यू घेतला. आता सुरुवात झाली होती फ्रीज पॅक करण्याची, पण कामापेक्षा हसणं जास्त चाललं होतं. एक फ्रीज पॅक करायला लागतात 5 ते 10 मिनिटं, पण आम्ही एक फ्रीज पॅक करायला लावतो अर्धा तास. मग काय, आपला सम्यक भाऊ बघा कसा हातात फटाका फोडतो. तर भाऊला तो फटाका फेकायचा होता, पण त्याच्या हातातच फुटतो. पण भाऊ काय शांत बसला नाही, लगेच दुसरा फटाका फोडायची तयारीला लागला. मग काय मित्रांनो, आमची मीटिंग परत भरली. डिस्कशनचा टॉपिक होता आज कोणी किती काम केलं, पण ऍक्च्युअल मध्ये आज कोणी काहीच काम केलं नव्हतं. चला मित्रांनो, आता बंद करत टाइम झाला होता. सुमित भाऊन मी वरती जातो लाईट ऑफ करायला. खाली आल्यावर लगेच मोबाईल पण ठेवून घेतो. सेटर बंद करायला बाहेर गेलो, पण आज सेटर बंद करायला दुसरेच कारागीर आणले होते आपण. मग काय, त्यांनाच कामाला लावलं. अरे बंद करायच्या टायमाला पप्पू आपला इलेक्ट्रॉनिक सामान घेऊन आला. मग काय, घेतला अनलोड करून आणि बसलो निवांत एका जागेवर. बंद सगळं करून झालं होतं. बस आजचा दिवस मस्त गेला. काम कमी आणि कॉमेडी जास्त. पुढचा ब्लॉग पण येऊन भारी असणार. तर आपण भेटूया का नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र.